संक्रांत हा शब्द आपल्यासाठी परिचित आहे, पण किंक्रांत म्हणजे काय? हा शब्द थोडा विचित्र वाटतो, पण भारतीय ज्योतिष, पंचांग आणि पारंपरिक वेळापणात किंक्रांतचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज आपण या शब्दामागचा वास्तविक अर्थ समजून घेणार आहोत. संक्रांत म्हणजे काय? सूर्य जेव्हा एका राशीतून पुढच्या राशीत प्रवेश करतो, त्या क्षणाला संक्रांत म्हणतात. हा क्षण वर्षभरात बराच वेळा येतो. मकर संक्रांत, मेष संक्रांत, कर्क संक्रांत आणि असे इतर. सूर्याच्या या राशी बदलामुळे ऋतुमान, दिवस रात्राचे प्रमाण आणि पृथ्वीवरील उष्णता वितरण यामध्ये बदल होत असतो. मग किंक्रांत म्हणजे नेमकं काय? किंक्रांत हा शब्द दोन भागांमध्ये विभागला जातो. किंग अप्रिय, प्रतिकूल, कठीण. क्रांत संक्रमण, बदल. म्हणून किंक्रांत म्हणजे संक्रांती दरम्यानचा प्रतिकूल किंवा अशुभ मानला जाणारा संक्रमण काळ. हा काळ मोठा नसतो. साधारणतः सूर्य राशीत प्रवेश करण्याच्या आधी आणि नंतर मिळून काही तासांचा असतो. हा काळ अशुभ का मानतात? ज्योतिषशास्त्रात सूर्य हा जीवनशक्ती, ऊर्जा, आरोग्य आणि नेतृत्वाचा ग्रह मानला जातो. सूर्य राशी बदलतो तेव्हा पृथ्वीवरील ऊर्जा स्थिर नसते, असा पारंपरिक समज आहे. यामुळे नवीन कामे सुरू करणे, महत्त्वाचे निर्णय घेणे, प्रवास किंवा धार्मिक विधी हे सर्व किंक्रांत काळात टाळावे असे पंचांग सुचवते. काही प्रमाणात हे सावधानतेचे तत्व आहे. बदलाच्या काळात स्थिरता ठेवावी असा संदेश. वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञानानुसार सूर्याचा राशी बदल हा जॉयमेट्रिक कॅल्क्युलेशन आहे. त्या क्षणी अचानक ऊर्जा बदलते असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. म्हणून किंक्रांत हा वैज्ञानिकदृष्ट्या अशुभ काळ नाही, पण सांस्कृतिकदृष्ट्या हा काळ शांत, संयमी, स्थिरतेचा प्रतिकात्मक क्षण मानला जातो. अर्थ आणि संदेश. किंक्रांत हा काळ घाबरण्यासाठी नाही, तो आपल्याला सांगतो, बदलाच्या उंबरठ्यावर थोडा थांब, विचार कर, स्थिर हो. नवीन राशी, नवीन ऊर्जा, नवीन प्रवास सुरू होण्याआधीचा एक छोटासा पॉज. तर एकंदरीत किंक्रांत म्हणजे सूर्याच्या राशी बदलादरम्यानचा प्रतिकूल मानला जाणारा संक्रमण काळ. ज्योतिषात याला महत्त्व, विज्ञानात याला प्रतिकात्मकता आणि परंपरेत याला सावधानतेचा अर्थ दिला जातो. 50 ते 100 रुपयात द्या रॉयल वान. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.